आजकाल गावाकडे अनऑथराइज्ड लेआउट आणि प्लॉटिंग ही खूप मोठी समस्या झाली आहे. बऱ्याच ठिकाणी जमीन तुकडे करून प्लॉट विकले जातात, पण सगळेच प्लॉट कायदेशीर असतात असं नाही. म्हणून हा विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त जमीन छोटे छोटे तुकडे करून विकली म्हणजे तो लेआउट लीगल झाला असं होत नाही. जर त्या लेआउटला योग्य सरकारी मंजुरी नसेल तर तो अनऑथराइज्ड मानला जाऊ शकतो. बऱ्याच लोकांना वाटतं की ग्रामपंचायतीची परवानगी असेल तर सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्षात फक्त ग्रामपंचायतीची परवानगी पुरेशी नसते. अनेक वेळा एनी परमिशन, सँक्शन लेआउट प्लॅन आणि कॉम्पिटंट ऑथॉरिटी कडून मंजुरी लागते. आता ऍग्रिकल्चरल लँड बद्दल बघू. बऱ्याच वेळा शेतीची जमीन थेट प्लॉट करून विकली जाते, पण ऍग्रिकल्चरल लँडवर सरळ प्लॉटिंग करता येत नाही. आधी त्या जमिनीचा वापर कायदेशीररित्या बदलावा लागतो, म्हणजे जमीन एनी किंवा कन्व्हर्जन प्रोसेसमधून जावी लागते. अनऑथराइज्ड प्लॉटमध्ये लोकांना पहिली मोठी अडचण येते ती म्हणजे बँक लोनची. अशा प्लॉटसाठी बँक अनेक वेळा लोन देत नाही, कारण कागदपत्रे क्लिअर नसतात किंवा लेआउटच्या लीगल अप्रुव्हलमध्ये प्रॉब्लेम असतो. दुसरी मोठी अडचण म्हणजे घर बांधताना परमिशन मिळत नाही. लोक प्लॉट घेतात, पैसे भरतात, पण जेव्हा बांधकाम सुरू करायची वेळ येते तेव्हा प्रॉपर परमिशन मिळण्यात अडचण येतात. तिसरी अडचण म्हणजे बेसिक सुविधा, जसं की रस्ता, पाणी, वीज, ड्रेनेज यामध्ये अडथळे येतात, कारण लेआउट रेग्युलर नसेल तर या सुविधा व्यवस्थित मिळणं कठीण होतं. चौथी अडचण म्हणजे रिसेल. आज तुम्ही प्लॉट घेतला, पण उद्या तो विकायचा झाला तर बाहेर कागद तपासतो. त्यावेळी अप्रुव्हल क्लिअर नसेल तर प्लॉट विकायला खूप अडचण येते. काही वेळा सरकारी कारवाई सुद्धा होऊ शकते. अशा प्रकरणात टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी, महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि काही वेळा कोर्ट सुद्धा इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे हा पूर्णपणे लीगल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर असतो. कोणताही प्लॉट घेण्यापूर्वी काही गोष्टी तपासल्या पाहिजेत. सँक्शन लेआउट प्लॅन आहे का, एनए ऑर्डर आहे का, 7/12 वर काय नोंद आहे हे तपास. तसं प्रोजेक्टची लीगल अप्रुव्हल चेन पूर्ण आहे का हे बघणंही खूप महत्त्वाचं आहे. लेआउट मधला रस्ता आणि ओपन स्पेस याबद्दलही लोक गोंधळात असतात. अनेक वेळा इथे रस्ता आहे, ओपन स्पेस आहे असं सांगितलं जातं, पण तो कागदावर स्पष्ट नसतं. म्हणून रस्ता आणि ओपन स्पेस कोणाच्या नावावर आहे हे नक्की तपासा. बऱ्याच लोकांना वाटतं की लेआउट मधला रस्ता कायमचा असतो, पण तसं नेहमीच नसतं. तो सँक्शन प्लॅन, हँडओव्हर आणि पब्लिक रेकॉर्डवर अवलंबून असतो. म्हणून फक्त तोंडी सांगितलेलं मानू नका. सरकार कारवाई तेव्हा करतं जेव्हा लेआउट बिना मंजुरी तयार केलेला असतो, डेव्हलपमेंट रूल मोडलेला असतात, ऍग्रिकल्चर लँडवर चुकीच्या पद्धतीने प्लॉटिंग केलेली असते किंवा याबाबत तक्रार प्रशासनाकडे जाते. म्हणून थोडक्यात सांगायचं तर स्वस्त प्लॉट मिळते म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. पेपर क्लिअर आहेत असं ऐकून लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक कागद तपासा, मंजुरी तपासा आणि मगच प्लॉट घ्या. फक्त जागा बघून प्लॉट घेऊ नका, कागद बघूनच प्लॉट घ्या. धन्यवाद.